श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय। या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग। या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात। याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे। 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे। आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णा काठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात। नमस्कार। कृष्णा काठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील प्रकरण 2 वैचारिक आंदोलन हे आपण समजून घेत आहोत। त्यातीलच पुढचा भाग आता आपण समजून घेऊया। माझे मित्र गौरीहर सिंहासने शेजारच्या 13 नंबरच्या बराकीमध्ये स्थानबद्ध होते। त्यांना 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली होती। त्यांना बराच काळ जेलमध्ये राहायचे असल्यामुळे त्यांनी त्या बराकीत अनेक मित्र जमा केले होते आणि एका अर्थाने त्यांचे ते एक प्रमुख मानले जात। त्यांच्या या कर्तबगारीचे मला कौतुक वाटत होते। एक दिवस त्यांनी मला निरोप पाठविला की कॅम्प जेलच्या मार्फत गांधीजींना भेटायला जाणाऱ्या मंडळीत या खेपेला त्यांच्या बराकीने त्यांचे नाव सुचविले आहे। मला आनंद झाला। गांधीजींच्या आदेशावरून आम्ही कारागृहात आहोत आणि असे कारागृहात असताना आपली नाही तरी निदान आपल्या मित्राची गांधीजींशी भेट होत आहे याचा मला आनंद वाटला। ठरल्याप्रमाणे सिंहासने गेले आणि गांधीजींची भेट घेऊन आले। त्यांनी या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे त्यांच्यात आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये निर्माण झालेले प्रश्न त्यांनी गांधीजींना विचारले। गांधीजींनी त्यांना सल्ला दिला, सत्याग्रहात भाग घेणे ही गोष्ट तुम्ही तुमच्या मनाने जर स्वीकारली असेल तर आता तुमच्या कुटुंबियांवर अवलंबून राहण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही। तुमचे जीवन तुम्ही घडविले पाहिजे। त्याचा बोजा तुमच्या एकत्र कुटुंबावर टाकण्याचा तुम्हाला अधिकार नाही। ही हकीकत मला सिंहासने यांनी गांधीजींची भेट घेऊन आल्यानंतर सांगितली। सिंहासने यांचे शिक्षण तसे फार झालेले नव्हते, पण राजकारणातल्या कामाची त्यांची निष्ठा इतकी प्रबल होती की त्यांनी गांधीजींचा शब्द पुरा करावयाचे आपल्या मनाशी ठरविले। ही आठवण मला नेहमी आनंदित करते। ती यासाठी की गांधीजींची जेलमध्ये भेट मिळवली म्हणजे आपण स्वराज्य मिळवले अशा आनंदात सिंहासने होते आणि माझ्या मित्राच्या आनंदात मी सहभागी होतो। या जेलमध्ये काढलेले 1 वर्ष म्हणजे माझ्या मताने माझे एक प्रकारचे विद्यापीठीय जीवन होते। 1932 साल उजाडले आणि शिक्षेपैकी 1 वर्षाचा कालावधी झाला। 1 वर्ष संपल्यानंतर या जेलमधून आमची बदली विसापूर जेलमध्ये होणार असे जाहीर झाले। विसापूर जेल म्हणजे अत्यंत कष्टदायी जेल अशी त्याची ख्याती होती। हवामान चांगले नाही, पाण्याची कमतरता फार, कडक बंदोबस्त व कठोर अधिकारी असलेला जेल अशी या जेलची ख्याती होती। आम्ही विचार केला, 1 वर्ष तर आनंदात गेले, राहिलेले दिवस थोडे दुःखात जातील तर काय बिघडले, म्हणून आम्ही मनाची तयारी केली। ठरलेल्या दिवशी सकाळी विसापूर जेलमध्ये जाणाऱ्या माणसांचे गट करण्यात आले आणि मी ज्यात होतो असा 100 माणसांचा गट कॅम्प जेलच्या दाराशी असलेल्या पोलिसांच्या मोटारीत बसण्यासाठी निघाला। त्या जेलच्या दारातून बाहेर आल्यानंतर मी एकदा परत पाठीमागे फिरून त्या जेलकडे पाहिले। घर सोडताना जसे दुःख होते त्यापेक्षाही काहीसे जास्त दुःख मला हा जेल सोडताना होत होते। ही 1 वर्षाची जेलची आनंददायी संगत जन्मभर लक्षात राहील अशी होती। तेथे भेटलेली माणसे, तेथे वाचलेली पुस्तके, तेथे झालेल्या चर्चा, त्यातून आलेली नवी जाण या सर्व जीवनाला शक्ती देणाऱ्या व पोषक गोष्टी होत्या। त्यामुळे माझ्या मनामध्ये कृतज्ञतेचा भाव आला आणि माझे डोळे अक्षरशः भरून आले।
माझे मला आश्चर्य वाटले. दुसऱ्या दिवशी आम्ही विसापूरला पोहोचलो. विसापूर जेल दौंड आणि मनमाड या रेल्वे लाईनवर असलेल्या स्टेशनपासून 2-3 मैलांवर आहे. एखाद्या ओसाड वाटणाऱ्या माळावर बांधलेला हा जुना जेल बऱ्याच लांबून पाहिल्यावर मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण करतो. परंतु आम्ही तेथे पोहोचल्यानंतर मात्र आमच्या ध्यानात आले की गेले वर्षभर तेथे राहणाऱ्या सत्याग्रहींनी त्याला अतिशय वेगळे रूप दिले आहे. जेल अधिकाऱ्यांची आणि सत्याग्रहींची एक सहकाराची भावना तेथे निर्माण झाली होती. गुजरात आणि मुंबई येथून आलेले अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या जेलमध्ये गेले वर्षभर राहत होते. या जेलला अनेक बराकी होत्या आणि प्रत्येक बराकीला सत्याग्रहींतून एक प्रमुख स्पोक्समन निवडला जात होता. असे बराकीतील सत्याग्रही कैद्यांचे जे प्रश्न असतील ते हा पुढारी सोडवून घेत असे. पत्रव्यवहार, पुस्तके मागविणे, आजारपणासाठी लागणारी औषधे मिळवणे अशा स्वरूपाचे हे प्रश्न असत. मी ज्या बराकीत होतो त्या बराकीचे पुढारी बडोद्याचे प्रसिद्ध काँग्रेस नेते श्री मगनभाई पटेल होते. अत्यंत सज्जन मनुष्य, मनमिळाऊ स्वभाव, मृदू व मधुर भाषण करण्याची सवय यामुळे सगळ्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. आम्ही तिथे गेल्यानंतर थोड्याच दिवसात येरवाड्यातील 12व्या बराकीचे रूप या विसापूरच्या बराकीस देण्याचा प्रयत्न केला. मुंबईचे प्रसिद्ध नेते स. का. पाटील त्यावेळी विसापूर जेलमध्ये होते. त्यांनी जेलमध्ये अतिशय व्यवस्थित आणि संपन्न अशी लायब्ररी उभी केली होती. शेकडो जुनी पुस्तके दररोज परत जात आणि शेकडो जुनी पुस्तके येत, असा हा सहकार्याचा संबंध येथे प्रस्थापित झालेला मी पाहिला. आमच्या या बराकीमध्ये कॅम्प जेल 12मधील बराकीतीलही काही मित्र होते. तात्या डोईफोडे, दयार्णव कोपर्डेकर आणि मी होतो. योगायोगाने ह.रा. महाजनीसुद्धा या बराकीत आले होते. त्यामुळे वाचनाच्या, चर्चेच्या बैठकीही येथे सुरू झाल्या. या बराकीमध्ये राहिल्यानंतर गुजराती मित्रांच्या सहवासामुळे गुजराती बोलणे आम्हाला समजू लागले आणि गुजराती भाषेशी नजीकची ओळख विसापूर जेलमध्ये झाली. त्याचा उपयोग मला पुढे मी द्विभाषिक राज्याचा मुख्यमंत्री झाल्यावर फार झाला. ह.रा. महाजनींनी एक दिवस मला सूचना केली, आपण गेले सव्वा वर्ष विविध विषयांवरील पुस्तके वाचतो आहोत, अभ्यासतो आहोत, तेव्हा त्यांचे आपल्या मनावर झालेले परिणाम आणि आपल्या विचारांच्या दिशा इतर लोकांना सांगण्यासाठी बराकीतील मित्रांपुढे एक व्याख्यान दे. आणि माझ्या आठवणीप्रमाणे गांधीवाद हा विषय घेऊन मी 35 ते 40 मिनिटांचे एक भाषण त्या बराकीत दिले. गांधीवादाचे जे वेगवेगळे पैलू होते त्यांची माझ्या वाचनामधून आणि चिंतनामधून मला जी समज आली होती तिची मी मांडणी केली आणि भाषणाच्या शेवटी हे स्पष्ट केले की मला जो समजला आहे तो गांधीवाद असा आहे, ही माझी जीवननिष्ठा आहे असे मी प्रामाणिकपणे म्हणू शकत नाही. पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे की गांधीवादाची सर्वात महत्त्वाची देणगी जी मानवी जीवनाला नित्य उपयोगी पडणारी अशी आहे ती म्हणजे साधन, सुचिता. गांधीवादाचे राजकीय आणि आर्थिक कार्यक्रम कोणी स्वीकारो अगर न स्वीकारो, पण साधन, सुचितेचा सिद्धांत हा नुसता तत्वतः श्रेष्ठ वाटतो असे नव्हे तर व्यवहारात दैनंदिन आचारासाठीही अत्यंत उपयोगी पडणारा आहे. असा एखादा नेमका विषय घेऊन त्यावर बोलण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग होता. माझे ते पाऊण तासाचे भाषण झाल्यानंतर अनेकांनी माझे अभिनंदन केले. विशेषतः ह.रा. महाजनी आणि निपाणीचे अनंतराव कटकोळ जे गांधीवादी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी माझे फार कौतुक केले. त्यांच्या कल्पनेपेक्षा माझ्या वयाच्या आणि शिक्षणाच्या मानाने मी केलेली विषयाची मांडणी त्यांना फार मोलाची वाटली आणि मला समाधान वाटले की गेले सव्वा वर्ष आपण जे वाचतो आहोत त्याचा काही ना काही उपयोग झाला आहे. यापुढे आपण जे वाचू त्या संबंधाने असेच बोलत गेले पाहिजे असा विचार माझ्या मनाशी येऊ लागला. आयुष्यातील हा माझा पहिला महत्त्वाचा अनुभव म्हणून त्याची ही नोंद मी केली आहे.
1933च्या मे महिन्यात आमची शिक्षेची मुदत संपली व आम्ही सजा होण्यापूर्वीचे आमचे घरचे कपडे अंगावर चढवून विसापूर स्टेशनवर येऊन दाखल झालो. तात्या डोईफोडे आणि मी एकदम जेलमध्ये आलो होतो आणि दोघेही परत चाललो होतो. घरचे कपडे अंगावर घालताच काही क्षण मला चुकल्यासारखे वाटू लागले. पण फक्त थोडा वेळ जेलचे अधिकारी तिकीट वगैरे काढून देण्याकरिता स्टेशनवर आले होते. त्यांच्या मदतीने तिकिटे काढून घेतली आणि दौंड होऊन पुण्याला जाणाऱ्या गाडीत बसलो आणि या तऱ्हेने कारागृहातील एक लांब मुदतीचा मुक्काम संपवून आम्ही आता आमच्या घराच्या वाटेला लागलो होतो. घरी परत आल्यानंतर घरच्या माणसांना फार दिवसांनी भेटल्यामुळे आनंद वाटला. नित्याच्या जीवनामध्ये मी रुळत होतो. तोपर्यंत आमच्या घरात एका नव्या पिढीचे आगमन झाले होते. आमच्या थोरल्या बंधूंना मुलगा झाला होता आणि आम्ही सारेजण नव्या बाळाच्या कौतुकात रमलो होतो, आनंदात मग्न होतो. याच वेळी माझे जुने मित्र अहमद कच्छी यांना बऱ्याच दिवसानंतर भेटावे म्हणून त्यांच्या घरी गेलो. कारण मी जेलमध्ये असताना त्यांनी एक दोन वेळा पत्राने माझ्याशी संबंध ठेवला होता. मी घरी गेल्यानंतर त्यांच्या वडिलांनी सांगितले, तो अतिशय आजारी असून मरणोन्मुख आहे. हे ऐकून मला वाईट वाटले. ते मला त्याच्या खोलीत घेऊन गेले. तेव्हा खरोखरच मी अहमदला जे पाहिले ते त्याचे सुरेख गौरवर्णी धडधाकट शरीर मला कुठेही दिसून आले नाही. फक्त हाडांचा सापळा पाहिल्यासारखा तो मला दिसू लागला. त्याच्या डोळ्यात मात्र तेज होते. त्यामुळे ती आपली व्यक्ती आहे हे मनाशी पटले. मी त्याचा हात हातात घेतला तेव्हा किंचितसे हास्य मला त्याच्या डोळ्यात दिसले. कुठल्या तरी दुर्धर रोगाने तो आजारी होता आणि फक्त काही दिवसांचाच सोबती होता. मला भरून आले, पण मी तेथे न थांबता उठून बाहेर आलो. इतका सुस्वभावी, बुद्धिमान, राष्ट्रप्रेमी तरुण मुलगा मृत्यूच्या जबड्यात इतक्या लवकर जावा याचे दुःख माझ्या मनात होते. मी त्याच्या वडिलांशी विशेष काही न बोलता निघून आलो. जेलमधून परत आल्यानंतर जन्ममृत्यूच्या या परस्पर विरोधी दर्शनाने नवजीवनाकडे आनंदाने व आशेने पाहण्याची दृष्टी, तर अंतिम काळाच्या छायेमुळे माझ्या मनामध्ये विषण्णता आणि गांभीर्य अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ उडाला. सुट्ट्या संपत आल्या होत्या. त्यामुळे मी शाळेत जाण्याच्या तयारीला लागलो. माझ्या मित्रांना व घरच्या लोकांना जेव्हा मी परत माझे शिक्षण सुरू ठेवणार आहे असे सांगितले तेव्हा त्यांना खरे वाटेना. मी जरी फक्त 15 महिने बाजूला गेलो होतो तरी शैक्षणिकदृष्ट्या माझी 2 वर्षे फुकट गेलेली होती. त्यामुळे माझ्यापेक्षा बऱ्याच लहान मुलांबरोबर मी शाळेत बसायला तयार होईन असे गणपतरावांना वाटत नव्हते. मी त्यांना सांगितले, मला काही यात चिंता वाटत नाही, कारण त्या वयाची मुले माझ्या माहितीची आहेत. मी त्यांच्याशी जमवून घेईन आणि माझा शाळेत जाण्याचा नित्याचा कार्यक्रम सुरू केला. माझ्या मनाने एक नक्की घेतले होते की स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीत काम करायचे, पण शिक्षणक्रम पुरा केल्यावाचून राहायचे नाही. जर मी शिक्षण अर्धवट सोडून दिले तर मी कोणाच्याच उपयोगाचा नाही असे होईल. स्वातंत्र्य संग्रामामध्येही शिक्षण, ज्ञान, विचारशक्ती यांची किती आवश्यकता आहे याचा अनुभव मी जेलमध्ये असताना घेतला होता. त्यामुळे शिक्षण पुरे करण्याचा माझा ध्यास मोठा होता. मला तर वाटते की माझी मॅट्रिकची परीक्षा कोणी ताबडतोब घेतली तर किती बरे होईल. पण अधेमध्ये ती कोण घेणार? वर्ष तर काढलेच पाहिजे. मी माझ्यापेक्षा वयाने बऱ्याच लहान मुलांच्या वर्गात बसू लागलो. शिक्षक वर्ग मला मोठ्या आपुलकीने व प्रेमाने वागवित होता. पुष्कळ वेळा शिक्षकांची मराठी, इंग्रजी व इतिहास या विषयांची वर्गातील भाषणे ऐकून आपण काही विशेष नवे ऐकत आहो असे मला वाटत नव्हते. त्यामुळे माझ्या मनाने घेतले की मला हे वर्ष तरी सोपे जाणार आहे आणि तसे ते गेलेही. शाळेत जेवढे ऐकत होतो ते माझ्या अभ्यासाच्या दृष्टीने पुरेसे होते. त्यामुळे बाहेरचे काम करण्याकडे मनाचा ओढा होता. जिल्ह्यातले, तालुक्यातले कार्यकर्ते भेटू लागले. आमचा त्यांचा जिव्हाळा अधिक वाढू लागला.
अधूनमधून मी त्यांच्या गावी जाऊन राहू लागलो. 30 सालात पाहिलेली लोकजागृती आणि लोकांचे प्रेम यामध्ये परिपक्वता आली होती. कायदेभंगाची चळवळ मात्र ओसरल्यासारखी दिसत होती. परत जेलमध्ये जाण्याची गरज उरली नव्हती आणि तसा कोणी प्रयत्नही करत नव्हते. माझ्या हे लक्षात आले की आमचा जनसंपर्क पक्का झालेला आहे. त्याला आता नव्या दिशा दिल्या पाहिजेत. म्हणून नवा कार्यक्रम शोधण्याचा प्रयत्न आम्ही करू लागलो. या दरम्यानच्या काळात महात्मा गांधी जेलमधून सुटून बाहेर आले होते. कायदेभंग किंवा राजकीय कार्य यापेक्षा हरिजन सेवेवर त्यांनी आता आपले लक्ष केंद्रित केले होते. देशामध्ये गांधीजींनी मंदिर प्रवेशाची एक नवी चळवळ उभी केली होती. त्यांचा राजकीय कार्यक्रम लोकांना जितका आकर्षक वाटत असे तितका सामाजिक एकतेच्या क्षेत्राला हा मंदिर प्रवेशाचा कार्यक्रम लोकांना उत्साहवर्धक वाटत नव्हता. मी लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोक म्हणायचे, स्वराज्याची चळवळ चालवण्यासाठी याची गरज आहे काय? मी त्यांना सांगत असे, स्वराज्य मिळाले तरी माणसाने माणसाला कशापासून वंचित ठेवायचे, याला काही मर्यादा आहेत की नाही? या तऱ्हेने चर्चा चालत असे. मी माझ्या ओळखीच्या आणि मैत्रीच्या हरिजन माणसांशी याबाबत बोललो. महार समाजातील माझ्या मित्रांना या मंदिर प्रवेशाचे मुळीच आकर्षण वाटत नव्हते. ते म्हणायचे, तुमच्या विठ्ठलाला आणि रामाला भेटून आमचे पोट थोडेच भरणार आहे आणि त्यासाठी या गावातील सर्व लोकांचा विरोध का ओढावून घ्यावा? अशा तऱ्हेने ते त्यांचे विचार मांडत. परंतु मंदिर प्रवेशाचा गांधींचा कार्यक्रम हा प्रतिकात्मक म्हणून बरोबर आहे अशी माझी भावना होती. समाजाच्या सर्व शाखांना एका मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर खाणे, पिणे, धर्म या बाबतीमध्ये माणसाने माणसाला एकमेकांपासून दूर ठेवावे हे बरोबर नाही. हा गांधींचा विचार बिनचूक होता. अर्थात मंदिर प्रवेशाच्या दृष्टीने आम्हाला आमच्या जिल्ह्यात तातडीने हाती घ्यावा असा कुठलाच कार्यक्रम लक्षात आला नाही. एकतर काहीशा सनातनी वृत्तींच्या मंडळींचा अशा कार्यक्रमाला विरोध होता. ही गोष्ट होतीच, परंतु ज्यांच्यासाठी हे कार्यक्रम करावयाचे त्यांनाही त्यात औत्सुक्य वाटत नव्हते. त्यामुळे हरिजनांसाठी काही नवीन कार्यक्रम आपण घेतला पाहिजे अशी माझ्या कार्यकर्त्या मित्रांमध्ये चर्चा झाली. माझे 2 वर्षापूर्वीचे जुने मित्र पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यामुळे मी नवे मित्र जोडले होते. हरिजन सेवेच्या नव्या आंदोलनात आपल्याला काय करता येईल याचा विनिमय मित्रांशी करत होतो. असा विचार करताना आम्ही दिवसातला काही वेळ ज्याला हरिजन सेवा म्हणता येईल अशा तऱ्हेचे काम करण्यासाठी द्यावा असे ठरविले. याचवेळी आमच्या तालुक्यातील शेनोली गावी स्थायिक झालेला मूळचंदभाई म्हणून एक गुजराती तरुण आपले कॉलेजचे शिक्षण अर्धवट टाकून हरिजन सेवेच्या कार्याला वाहून घेण्यासाठी गावी परत आला होता. मी त्यांना भेटायला शेनोलीला गेलो. त्यांची माझी बरीच चर्चा झाली आणि आम्ही तालुक्यासाठी काम करण्याकरता एक छोटेसे मंडळ स्थापन केले. त्यासाठी गावातील कुणीतरी प्रतिष्ठित माणसाचा पाठिंबा असावा म्हणून आमच्या शहरातील श्री पांडुअण्णा शिराळकर, जे आमच्या गावातील थोर देशभक्त आणि सर्वांच्या उपयोगी पडणारे धनिक गृहस्थ होते, त्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला सांगितले, तुमच्या कायदेभंगाच्या चळवळीला लोकांचा जितका पाठिंबा मिळाला तितका या कामाला मिळणार नाही. तुम्ही खटपट करीत राहा, माझी मदत राहील. आणि आम्ही आमच्या मंडळामार्फत आमच्या कामाला सुरुवात केली. बरेच दिवस माझ्या असे मनात होते की आम्ही समाजातील सर्व वर्गांना भेटतो, परंतु या दलित वर्गाशी आमचा काहीच संबंध प्रस्थापित होत नाही. तेव्हा ते करण्यासाठी काहीतरी कार्यक्रम योजला पाहिजे म्हणून सुट्टीच्या दिवशी 4-2 मित्र बरोबर घेऊन मी आसपासच्या खेडेगावी जाऊ लागलो. विशेषतः हरिजन वस्तीच्या ठिकाणी आवर्जून जाऊ लागलो. हरिजन समाजातील वेगवेगळ्या वर्गात वेगवेगळे अनुभव येत होते. चांभार समाजात आमचे फार उत्तम स्वागत होई, त्याच प्रमाणात मातंग समाजातही होई, पण महार समाजात मात्र आमच्या संबंधीची एक प्रकारची उपेक्षा आणि उदासीनता असे, हेही लक्षात आले. श्री मोहिते नावाचे महार समाजातील एक कार्यकर्ते कराडच्या म्युनिसिपालिटीत नोकरीवर होते.
त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि आमच्यापुढे असलेल्या सर्व शंका आणि प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. मोहिते मोठा अनुभवी आणि शहाणा माणूस होता. त्यांनी या बाबतीत जी चर्चा केली त्यावरून हे काम दिसते तितके सोपे नाही हे आमच्या लक्षात आले. हरिजनातील हा फार मोठा विभाग विचाराने आणि मनाने आमच्यापासून वेगळा झाला आहे. त्यांच्या आकांक्षा आणि भावना जाग्या झालेल्या आहेत. त्यांच्यामध्ये हळूहळू शिक्षणाचा प्रसारही होऊ लागला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या एका मोठे व्यक्तिमत्व त्यांच्या समाजात निर्माण झाले असून त्या सर्व समाजाचे लक्ष त्या व्यक्तिमत्वावर केंद्रित झाले आहे. त्यांचे वर्तमानपत्रातील लेख आणि भाषणांचे वृत्तांत या लोकांपर्यंत जाऊन पोहोचत असत. मोहिते म्हणाले, तुम्ही या समाजातीलच कार्यकर्ते मिळवल्याशिवाय या कामात तुम्हाला यश येणार नाही. ते करत राहा. माझ्या मनाने घेतले की या समाजाशी संपर्क साधण्याइतके काम आपण निदान कराडमध्ये उभे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्री मूळचंद यांच्या सल्ल्याने आम्ही जिथे शक्य असेल तेथे नाईट स्कूल, रात्रीच्या शाळा सुरू करून लोकांशी संपर्क साधण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी सुद्धा माणसे मिळणे तितकेसे सोपे नव्हते. श्री मूळचंद यांनी आपल्या शेनोली गावी हे काम करावयाचे ठरविले आणि मी कराडमध्ये अशी शाळा माझ्या मित्रांच्या मदतीने सुरू करण्याचे ठरविले. अशी शाळा सुरू करायची तर कोणा मोठ्या नेत्याला निमंत्रण द्यायला पाहिजे असे मला वाटले. म्हणजे या योजनेकडे लोकांचे लक्ष जाईल व कार्यास चालना मिळेल. या संबंधाने कुणाला बोलवावे याचा विचार करू लागलो. तेव्हा मनाशी विचार आला की या कामासाठी कर्मवीर अण्णासाहेब शिंदे यांच्यासारख्या मोठ्या माणसाला मी आणू शकलो तर तो एक शुभाशीर्वाद ठरेल.